नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तारांची माहिती घेणार आहोत। तारा म्हणजे वायर ज्या आपण ज्वेलरीसाठी वापरतो त्या। तर कोणकोणत्या तारा असतात आणि कोणत्या तारा कशाला यूज करायच्या तर ते आपण बघणार आहोत। बरेचदा वापरताना तार काळी पडते किंवा पांढरी पडते, तर यासाठी काय काळजी घेतली पाहिजे हेही आपण बघणार आहोत। तर तारेमध्ये सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये असणारा इनविजिबल नेकलेस किंवा एरियल नेकलेससाठी लागणारी गेअर वायर आहे। ही समोरची माझ्या हातात दिसते, त्याला गेअर वायर असं म्हणतात। ही गोल्डन आणि सिल्वर अशा दोन प्रकारात येते। एकदम गोल्डन नसते, थोडीशी ब्रॉन्झ कलरमध्ये येते ही। त्यासोबत क्रीम बीड किंवा गेअर लॉक लागतात, त्याशिवाय आपण ह्याचा नेकलेस बनवू शकत नाही। आणखीन हुक आणि त्याची कडी म्हणजे जंप रिंग्स आणि हुक्स असे लागतात। त्यापासून असे आपल्याला इनविजिबल नेकलेस करता येतात। साधेसुधे रेग्युलर वेअरला घालायला खूप छान आहेत हे। आणखीन ह्याच्यात फुलं, कुंदन असं आपण व्हरायटी वापरून मंगळसूत्र पण बनवू शकतो ह्याच्यात। तर इनविजिबल आहे, पण त्याच्यामध्ये आपण मनी पण घालू शकतो। सो दुसरा प्रकार आहे 0.3 किंवा ही गेज वायर म्हणतात। तर ह्या पुढच्या सगळ्या आहेत त्याला गेज वायर म्हणतात। तर गेज वायरमध्ये अनेक प्रकार असतात। 18 पासून 30 पर्यंत वेगवेगळे प्रकार आहेत। 18, 20, 22, 26 आणि 30। सो सगळ्यात जी जाड आहे ती 18 गेजची आहे आणि सगळ्यात पातळ आहे ती 30 गेजची आहे। प्रत्येकाचे उपयोग वेगवेगळे आहेत। 18 बाजूबंद किंवा प्रेस नथ, 20 प्रेस नथ, 22, 24 नाकाच्या नथीसाठी, 26 सूर्यनथ आणि मोरपंख नथीसाठी, आणि समोर जी तुमच्या दिसते आता ती 30 गेज किंवा 30 गेजची वायर आहे। ही अशी बंडलमध्येच मिळते आणि आपल्याला घरी आणून ती आपल्याला गुंडाळून ठेवावी लागते। ही तार कशासाठी वापरायची, तर जर तुम्हाला काळी तार पडते हा जर प्रॉब्लेम येत असेल तर त्यासाठी नथींसाठी स्पेशली ही 30 गेज तार वापरली जाते। म्हणजे तुमच्या ज्या नथी आहेत त्या काळ्या पडत नाहीत। पण ही बिगिनर फ्रेंडली नाही, हे पण मी इथे सांगते। कारण सुरुवातीला जर तुम्ही शिकत असाल तर ही तार वापरून तुम्हाला दागिने बनवायला खूप अडचणी येतात। जर शिकत असाल तर 0.3 हे जे बंडल आहे ते वापरा, ते स्वस्त पण पडतं बऱ्यापैकी आणि वापरायलाही खूप इझी आहे। सो जेव्हा तुमचा सराव होईल त्याच्यानंतर तुम्ही ही 30 गेज तार वापरू शकता। ही थोडीशी कडक असते 0.3 पेक्षा, पण ती काळी पडत नाही हे तेवढं नक्की, पण महाग पण तितकीच आहे। या सगळ्या मायक्रोप्लेटेड तारा आहेत आणि आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत। नंबर दिलेला आहे, त्यावर संपर्क करू शकता। यामध्ये डाय गोल्ड पण पॉलिश येतं, पण ते आपण वापरत नाही। आणि हे जास्त काळ चांगलं टिकण्यासाठी रॉ मटेरियल आणि तयार दागिने प्लॅस्टिक बॉक्स किंवा पिशव्यांमध्ये भरून ठेवा। धन्यवाद।